जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला माहीत आहे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर तो शत्रू बाहेर नाही आहे, तर तो आपल्या मनात आहे. आणि तो म्हणजे आळस आणि टाळाटाळ. आणि 400 वर्षापूर्वीच यावर उपाय सांगितला होता. ते म्हणजे आपल्या महान संतांनी, म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी. आज अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात. कोणी अधिकारी बनायचं म्हणतो, कोणी मोठा व्यवसाय करायचा म्हणतो, कोणी आयुष्यात यशस्वी व्हायचंय म्हणतो. पण एक समस्या नक्कीच आहे, स्वप्न मोठी आहे पण कृती नाही. आणि याच कारणामुळे समर्थांनी स्पष्ट सांगितले की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आळशी असतो तो संधी नक्कीच गमावतो, आणि जो मेहनती असतो तो इतिहास घडवतो. बघा, समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीत एक अत्यंत प्रसिद्ध विचार आहे, मन जिंकलं तर जग जिंकलं. आज आपल्याला अभ्यास करायचा असतो, काम करायचं असतं, पण मन म्हणतं की थोड्या वेळानं करू, आणि तिथेच आपण हरतो. म्हणून समर्थ सांगतात, मनावर नियंत्रण ठेवा, मनाला शिस्त लावा, कारण ज्याने मन जिंकलं तो कोणतंही ध्येय साध्य करू शकतो. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर अनेक मारुती मंदिरे उभारली. आणि याचं कारण का? कारण मारुती म्हणजे शक्ती, आणि शक्ती म्हणजे आत्मविश्वास. समर्थांना माहीत होतं की कमकुवत शरीर आणि कमकुवत मन असलेला माणूस मोठं काम करू शकत नाही. म्हणून त्यांनी तरुणांना कायम सांगितलं की रोज व्यायाम करा, शरीर मजबूत ठेवा आणि मन स्थिर ठेवा. समर्थांच्या शिकवणीत वेळेचं खूप महत्त्व आहे. ते सांगतात की वेळ वाया घालवणारा माणूस आयुष्यात काहीही मोठं करू शकत नाही. आज आपण मोबाईलवर तासनतास घालवतो, पण जर त्यावेळेचा थोडासा भाग अभ्यासासाठी, कामासाठी किंवा उपासनेसाठी, स्वतःच्या विकासासाठी जर दिला तर आयुष्य नक्कीच बदलू शकतं. कल्पना तुम्ही करून बघा की जर तुम्ही आजपासून आळस सोडला, शिस्त लावली आणि मेहनत सुरू केली तर 5 वर्षांनी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. पण जर आजही टाळाटाळ केली तर 5 वर्षांनी तुम्हीही आज जिथे आहात तिथेच असाल. म्हणून आजच निर्णय घ्या, आळस सोडा, टाळाटाळ सोडा, कृती सुरू करा. कारण समर्थ रामदास स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, परिश्रम, शिस्त आणि धैर्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कठोर मेहनत करा, मन जिंका, आणि लक्षात ठेवा, मन जिंकलं तरच जग जिंकलं. जय जय रघुवीर समर्थ.